नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा हिंदी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण हिंदीची अंतर्गत मूल्यमापनाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित अभ्यासणार आहोत. ही प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची आहे. 3 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारीपर्यंत आपल्याला हे अंतर्गत मूल्यमापनाचा पेपर द्यावयाचा आहे. आपल्या शालेय स्तरावर हा पेपर असेल आणि तो पेपर कसा लिहायचा या संदर्भातली माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत. यापूर्वीच आपण मराठी विषयाची प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तेही अंतर्गत मूल्यमापन आपल्याला पाहायचं असेल भाषा विषयांचं तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे बघा. भाषा विषय अंतर्गत मूल्यमापन माहे फेब्रुवारी 2025. तुमच्या शाळेचं नाव लिहायचं आहे, गावाचं नाव लिहा, कॅन्डिडेट फुल नेम तुमचं स्वतःचं नाव लिहायचं आहे, स्कूल इंडेक्स नंबर तुमच्या शाळेचा स्कूल इंडेक्स नंबर आपल्या शिक्षकांना विचारा आणि तो या ठिकाणी टाका. बैठक क्रमांक तुम्हाला सीट नंबर दिला असेल बघा तुमच्या क्लास टीचरांनी, तो या ठिकाणी अचूक लिहा. बैठक क्रमांक अक्षरात लिहायचा आहे D057,829 या पद्धतीने. तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिलं तरी चालेल. त्यानंतर तुमची स्वतःची सही करायची आहे. दिनांक टाका. तुमचा पेपर ज्या दिवशी असेल तुमच्या शिक्षकांना विचारून ती तारीख या ठिकाणी टाकायची आहे. मी या ठिकाणी 7/2/25ची तारीख टाकलेली आहे कारण की 7 तारखेला मला हा पेपर घ्यावा आहे. त्यानंतर विषय आहे हिंदी. हिंदीचा पेपर असल्यामुळे हिंदी लिहायचं आहे. उत्तर लेखनाची भाषासुद्धा हिंदीच असणार आहे. ही महत्त्वपूर्ण माहिती कंप्लीट केल्यानंतर हा एक चार्ट तुम्हाला या ठिकाणी असेल. हा बोर्डाचाच पेपर आहे, डायरेक्ट असाच पेपर तुम्हाला मिळणार आहे. त्यावर हे गुण लिहिलेले असतील. तुम्ही मिळवलेले गुण या ठिकाणी लिहिले जातील. श्रवण कौशल्य म्हणजे या ठिकाणी लिहायचा जो काही प्रश्न आहे त्याला जेवढे गुण मिळतील ते गुण या ठिकाणी 5 पैकी असतील आणि ते लिहिले जातील. 5 गुणांसाठी तुम्हाला भाषण कार्य करायचं आहे. असे एकूण 10 गुण या पेपरवर असतील. त्यानंतर स्वाध्याय कार्य तुम्ही वर्षभरातून स्वाध्यायाच्या वह्या कंप्लीट केल्या असतील, गृहपाठाच्या वह्या, किंवा तुमच्याकडनं स्वतंत्र असे 2 स्वाध्याय लिहून घेतले असतील तुमच्या शिक्षकांनी, त्याला तुम्हाला 10 मार्क्स या ठिकाणी मिळणार आहेत. आणि असे 20 गुण हे तुमचे बोर्डाकडे पाठवले जातील आणि 80 गुणांची तुमची ही लेखी परीक्षा होईल. आता प्रश्न पहिला बघा 5 गुणांसाठी. तो श्रवण कौशल्यासाठी असणार आहे. खालीलपैकी निवडलेल्या पर्यायावर बरोबर अशी खूण करा 5 गुणांसाठी. बघा या ठिकाणी आता 4 पर्याय दिलेले. 4 पैकी कोणताही एक पर्याय तुमचे शिक्षक निवडतील आणि त्यावर आधारित तुम्हाला उत्तर लिहायचं असेल. आता या ठिकाणी मी दुसरा पर्याय निवडला आहे, ऐका आणि लिहा, सुनिये और लिखिए. पहिला पर्याय गद्य आकलन. दुसरा ऐका आणि लिहा. तिसरं आहे पद्य आकलन म्हणजे एका पाठावरचं पॅरेग्राफ दिला जाईल त्यावर आधारित, उतारा दिला जाईल त्यावर आधारित 5 मार्कासाठी प्रश्न विचारले जातील, कृती विचारल्या जातील, किंवा कविता दिली जाईल त्याच्यावर आधारित प्रश्न लिहायचे असतील, किंवा एखादी कथा तुम्हाला ऐकवली जाईल आणि त्यावर आधारित 5 प्रश्न तुम्हाला लिहायचे असतील. आता या ठिकाणी मी दुसरा पर्याय निवडला आहे, अतिशय सोपा असा, सुनिये और लिखिए. यामध्ये तुम्हाला 10 शब्द ऐकवले जातील आणि ते तुम्हाला शुद्ध स्वरूपात लिहायला सांगितले जातील. प्रत्येक शब्दाला अर्धा गुण असेल. किंवा 5 वाक्य ऐकवले जातील, ते तुम्हाला शुद्ध स्वरूपात लिहायचे असतील. मी या ठिकाणी 5 वाक्य घेतलेले. बघा पहिलं वाक्य, प्रश्न पहिला, सुनिए और लिखिए. 1. उस दिन लड़के ने तैश में आकर लक्ष्मी की पीठ पर 4 डंडे बरसा दिए थे. या पद्धतीने तुम्ही शुद्ध स्वरूपामध्ये
ते वाक्य लिहायचं आहे. शेवटी पूर्णविराम पण द्यायचा आहे. दुसरं, शीतल हवा के झोंकों से मन प्रसन्न हो गया और यात्रा की सारी थकान मिट गई. या पद्धतीने हे दुसरं वाक्य लिहायचे. त्यानंतर तिसरं वाक्य, दूध में कोई मिठाई न मिले तो कोई बात नहीं, किंतु बात में जरा भी झाला सिरचन नहीं बर्दाश्त कर सकता. हे पण वाक्य तुम्ही व्यवस्थित ऐकायचे आणि लिहायचे. चौथं वाक्य, वे मुस्कुराए और बोले आप चिंता न करें. या ठिकाणी स्वल्पविराम, विरामचिन्ह, शुद्ध लेखन या प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे. तुम्ही एक चूक केली की तुमचा अर्धा मार्क्स या ठिकाणी कट होणार आहे. पाचवं वाक्य, हमारे देश में शादी ब्याह में प्रीति भोज में लोगों को खिलाने पिलाने की पुरानी परंपरा चली आ रही है. या पद्धतीने आपण हे 5 गुण मिळवायचे आहेत, फक्त चूक करायची नाही. त्यानंतर पहिल्याचा ब भाग असेल भाषण. त्यामध्ये पण तुम्हाला 3 विषय दिलेले आहेत. 3 पैकी कोणताही एक विषय तुम्ही निवडायचा आहे. त्यामध्ये पहिला विषय असेल पुस्तकाचं माहिती सांगायची आहे. तुम्ही वाचलेल्या कोणत्याही एका पुस्तकाविषयी स्वतःचं मत स्पष्ट करायचं आहे. मग उदाहरणार्थ श्यामची आई पुस्तक घेतलं की त्याची माहिती तुम्ही या ठिकाणी द्यायची, किंवा हिंदीचं तुम्ही शेख चिल्लीचं एखादं पुस्तक वाचलं असेल त्याची माहिती तुम्ही हिंदीमधून या ठिकाणी प्रकट करायची. दुसरा प्रश्न आहे त्यालाच और, तुम्हाला एखादा विषय दिले जाईल, मेरी माँ, मेरी पाठशाला, स्कूल का चपराशी. या पद्धतीने त्यावर आधारित तुम्हाला 5 मिनटं बोलायचं आहे. 8 ते 10 वाक्य तुम्ही बोलायचे आणि त्याला तुम्हाला 5 गुण हे मिळणार आहेत. किंवा तुमच्या पाठ्यपुस्तकातला एखादा पाठ किंवा कविता यावर तुम्हाला 8 ते 10 वाक्यामध्ये माहिती सांगायची, त्याला 5 गुण मिळतील. या 3 विषयांपैकी तुम्ही कोणताही विषय निवडू शकतात आणि आपलं मत त्या ठिकाणी स्पष्ट करायचे. शिक्षकांसमोर लाजायचं नाही. त्याला तुम्हाला 5 गुण मिळणार आहेत. काहीही बोला पण बोला. त्यानंतर तुम्ही जे काही भाषण केलं असेल त्याचा अभिप्राय या ठिकाणी तुमचे शिक्षक लिहितील. प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हिंदी विषयाची अंतर्गत मूल्यमापनाची प्रश्नपत्रिका बोर्डाची आपण या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे इंग्लिश, मराठी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र यांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील अंतर्गत मूल्यमापनाच्या, तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.